प्रेज द लॉर्ड. आजचं वचन प्रेषितांची कृत्ये 18:10. कारण मी तुझ्याबरोबर आहे, तुझे वाईट करायला कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. या वचनावर आज आपण मनन करणार आहोत. तर आपल्याला आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करायला कोणीही तुझ्यावर येणार नाही. तर आपण आज या वचनावर विश्वास ठेवूया. जर तुम्ही म्हणत असाल माझ्या जीवनामध्ये बिझनेसमध्ये त्रास आहे, जॉबमध्ये त्रास आहे, परिवारामध्ये त्रास आहे, माझ्या शरीरामध्ये आजारपण आहे, मला त्रास होतोय, नैराश्यामध्ये आहे, तर हे वचन घेऊन आज तुम्ही प्रार्थना करा की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे आणि माझं वाईट करायला कोणीही येणार नाही. आणि जर आपण 1 इतिहास 29:11-12 बघितलं तर दावीद हा यहोवा परमेश्वराची स्तुती आराधना करत आहे की महत्त्व, जय, विजय, सामर्थ्य, पराक्रम हे सर्व काही आपल्या देवाचंच आहे, जिवंत परमेश्वराचंच आहे. सत्ता पण त्याचीच आहे, अधिकार पण त्याचाच आहे आणि संपत्ती, सन्मानही देणारा तोच आहे. तर मग आपण आपल्या जीवनामध्ये का स्ट्रगल करत आहोत? ते स्ट्रगल आज आपण बाजूला करूया. आपण आपल्या देवाच्या जिवंत परमेश्वराच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात पडूया आणि हे वचन घेऊन आपण प्रार्थना करूया की प्रभू सर्व काही तुझंच आहे, सत्ता तुझी आहे. तर तू आमचा पिता आहे आणि आम्ही तुझे लेकरे आहोत. तर आमच्या जीवनातून हे त्रास तू काढण्यास समर्थ असा परमेश्वर आहे. आणि जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करणार त्यावेळेस तुमच्या जीवनातून ते स्ट्रगल निघून जाईल आणि परमेश्वराची शांती तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. म्हणून आज आपण ती प्रार्थना करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, येशूच्या नावात आम्ही सर्वजण तुझ्या पायाशी येतो माझ्या देवबाप्पा. प्रेषितांची कृत्ये 18:10 तू बोललास की तू आमच्याबरोबर आहे आणि तू आमचे वाईट करायला कोणीही येणार नाही. आम्ही या वचनावर विश्वास ठेवतो माझ्या देवबाप्पा आणि आमच्या जीवनातले सगळे त्रास आम्ही तुझ्या पायाशी टाकतो आणि तुझी शांती आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि सर्व भागांमध्ये आम्ही सुटका स्वीकारतो या वचनाद्वारे. आणि प्रभू तू आम्हाला ती सुटका दिलीस म्हणून धन्यवाद करते. सारा आदर महिमा गौरव तुम्हाला देते. येशूच्याच नावात प्रार्थना मागते म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन.